चला फिल्डिंग लावून घ्या, थोडंसं सहकार्य करा. फास्ट क्रिकेट खेळा ही नम्र विनंती. वैभव भोईर आणि प्रणव पाटील ही सलामीची जोडी मैदानामध्ये. स्ट्रायकिंग एंडला प्रणव पाटील, नॉन स्ट्रायकिंग एंडला वैभव. आणि पहिलं षटक पियुष. पियुषला हॅट्रिकसाठी एकदंत ग्रुपकडून 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. पहिल्याच बॉलवर संधी आहे, परंतु घोषांकी क्षेत्रामध्ये बॉल जाईल. एका धावेने खातं उघडलंय बॅटिंग करणारा संघ शीतला देवी क्रिकेट क्लबचं. 5 ओव्हरचा हा सामना आहे. पहिल्या बॉलवर सिंगल शीतला देवी क्रिकेट क्लबच्या खात्यात. नाईट्सच्या विरुद्ध खेळत असताना दुसरा बॉल अंपायरचा सिग्नल व्हाईट बॉल. +1 अशा 2 धावा ऍड होतील. टीमची धावसंख्या 3. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना 3 रन आता स्कोर बोर्डवर. हे जे बॉल आहेत हे तुम्हाला थांबवावे लागतील. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करणं गरजेचं आहे. पहिलं षटक हाताळतोय गोलंदाज पियुष. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. ओव्हरपिच बॉल होता. ड्राईव्ह खूप चांगला केला डीप मध्ये. लॉंग ऑफ आहे. एकच रन तिथेही मिळेल. सिंगल नंतर टीमची धावसंख्या 4. पहिलं षटक सध्या प्रगतीपथावर मार्गस्थ असताना पहिला दिवस बिग बॅश प्रीमियर लीगचा जुगाव धमाका 2025. अप्रतिम असं आयोजन ओमकार भोईर आणि मंथन पाटील यांनी केलंय एवन जोडीने या स्पर्धेमध्ये. 8 टीम एकमेकांच्या विरोधात या स्पर्धेमध्ये खेळतील लीग फॉर्मॅटमध्ये. फुलटॉस बॉल याला पॉइंटच्या डोक्यावरून मारलाय. फटका तर चांगला आहे. धावा किती देऊन जाईल हे पाहायचंय. आणि पंचांचा इशारा नो बॉल आणि त्याच्यावर येतात 4 चौकार. 5 धावा मिळतील. टीमच्या खात्यात फ्रीडचा बॉल होता. परत एक वेळा बॅटच्या टो एंडला लागतोय. डीप मध्ये पुढे बॉल येतोय तोपर्यंत 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता सुरू झालाय. 2 धावा ऍड होतील. धावा झाल्यात 11. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना खराब सुरुवात राहिली आहे नाईट्सची गोलंदाजी करत असताना. 8118. रमेश अंकल यांचं देखील इथे आगमन झाले. त्यांचाही सन्मान इथे केला जाईल. ओमकार भोईरच्या शुभ हस्ते रमेश अंकल यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर इथे होतोय. एक चांगला फटका. याच्यावर 4 धावा येतील आणि धावा होतात आता स्कोर बोर्डवर 15.
एक फलंदाज बाद. धावा झाल्या स्कोर बोर्डवर 16. उगाव मध्ये एक समाजसेविका म्हणून त्यांची एक वेगळी ओळख. त्यांचंही सहर्ष स्वागत. त्याचबरोबर सुयोग स्मृती चषकाच्या मुख्य आयोजिका म्हणून त्यांची देखील क्रिकेटमध्ये ओळख आहे. चला तर पहिलं षटक संपलं आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेला आहे 16. 16. लॉस ऑफ 1 विकेट. एक फलंदाज बाद. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज सुशील आलाय. वैभव स्ट्रायकिंग एंडला. सेकंड ओव्हरचा खेळ सुरू आहे. पहिला बॉल कडक फटका पॉइंटच्या डोक्यावरून. 3 फिल्डर धावत आहेत बॉलच्या मागे. 2 धावा मिळतील वैभवच्या खात्यात. धावा होत आहेत 18 स्कोर बोर्डवर. पहिलं सत्र या मॅचचं शीतला देवी क्रिकेट क्लब आणि 8118 नाईट्सच्या दरम्यान हा महत्वपूर्ण सामना. 18 धावा फलकावर लागल्यात. चांगला बॉल होता. पुढे टाकण्याचा प्रयत्न. बरोबर डप्प्यावर बीट केलं. फुटवर्क नव्हतं बॅटरचं. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न झाला आणि त्याचमुळे सर विकेट किपरच्या हातात जातोय. चांगलं कमबॅक सुशीलचं. पहिल्याच ओव्हरमध्ये 16 धावा आल्या होत्या. या ओव्हरमध्ये धावा थांबवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि तो प्रयत्न आता सुरू झालाय. पॉवर प्लेचे हे दुसरं षटक. वैभवच्या समोर सुशील. आई चांगला बॉल गॅपमध्ये चाललाय. डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर आहे. एक रन तिथे मिळेल. फंबल झाला. सिंगलच जाईल खात्यामध्ये. धावा झाल्यात 19. षटक क्रमांक दुसरं सुरू असताना मागच्या मॅचमध्ये 81 धावा झाल्या नव्हत्या संदीप टायटन्सला. म्हणजेच एक चांगली धावसंख्या उभारणं ही गरज आहे या मॅचमध्ये शीतला देवी क्रिकेट क्लबसाठी. सुरुवात धडाक्यात झाली. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. परत धावसंख्या थोडीशी थांबली आहे. जतीन सध्या स्ट्रायकिंग एंडला. पुढचा बॉल जतीनच्या समोर. फुल टॉस होता. जतीनने आडव्या बॅटने हॅमर्ड केलाय. बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा. 6 धावा. षटकार. फुल टॉस बॉल तो देखील पायावरचा लेग स्टंपवरचा आणि सरळ बॉलला फेकलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. जतीनच्या बॅटमधून सिक्सर. धावा झाल्यात 25. 25 रन. परत एक वेळा गोलंदाज तयार. सुशील. बॅटची कडा. घोषांकी क्षेत्रामध्ये बॉल जाईल. 26 रन. 26 धावा. पॉवर प्ले चांगला गेलाय आतापर्यंत शीतला देवी क्रिकेट क्लबसाठी. शेवटचा बॉल या षटकातला. शिल्लक धावा झाल्या 26. 26 पॉवर प्लेच्या दरम्यान शीतला देवी क्रिकेट क्लबच्या 13ची सरासरी ऑलमोस्ट राखली आहे.
शेवटच्या बॉलवर जतीनने फक्त टॅप केलं, एक सिंगल तिथे मिळते, स्ट्राईक ठेवेल. ओव्हरची होते समाप्ती, 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 27 धावा. शीतला देवी क्रिकेट क्लब. तीस पहिल्याच बॉलवर दुसरा बॉल कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल. उमेश भोईर गोलंदाजी करत असताना गावदेवी मंडळाचे अध्यक्ष, आणि पहिल्या बॉलवर चौकार त्याच्यानंतर डॉट बॉल उमेश यांच्या माध्यमातून. 40+ प्रत्येक खेळाडूला एक एक संधी देण्यात आली आहे. प्रत्येक टीममध्ये एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक रन इथे कंप्लीट. 8 खेळाडू 8 टीममध्ये समाविष्ट करण्यात आलेत. परंतु 40+ खेळाडू देखील चांगला दमखम दाखवत आहेत. मागच्या मॅचमध्ये निशिकांत तळेगावकर, त्याच्या अगोदर महेंद्र पाटील, आता उमेश भोईर, या सर्व खेळाडूंनी चांगलाच दमखम दाखवलाय. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर नंतरच्या 2 बॉलवर फक्त एक सिंगल. या ओव्हरच्या दरम्यान जतीनला शांत ठेवल्यात फलंदाज वैभव स्ट्रायकिंग एंडला. उमेश भोईर पाया मागून बोल्ड, मिस केली लाईन, यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या आणि इथे मात्र अराउंड लेग बोल्ड करत असताना वैभवची विकेट मिळाली आहे उमेश भोईर यांना. दरम्यान उमेश भोईर यांच्या माध्यमातून पहिल्या बॉलवर चौकार आला, परंतु त्याच्यानंतर कडक कमबॅक केलंय. पायातला बॉल होता, फ्लिक केलाय डीपमध्ये, फिल्डरला आतमध्येच बॉल अडवण्यात आलाय. स्क्वेअर लेगच्या दरम्यान सिंगल येते. सिंगल नंतर टीमची धावसंख्या 33. पहिल्या पॉवर प्ले मध्ये 27 धावा आल्या, परंतु या ओव्हरमध्ये शांत ठेवलंय. 6 धावा खर्च केल्यात उमेश भोईर यांनी. शेवटचा बॉल शिल्लक. 5 बॉलमध्ये फक्त 6 धावा आणि त्याच्यामध्ये एक विकेट. जतीन सध्या स्ट्रायकिंग एंडला. शेवटच्या बॉलवर मात्र बैठक, बॉलला उडवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर स्क्वेअर लेगला. हा येतोय षटकार आणि षटकाराने षटक समाप्त. ओव्हर नंबर 3चा खेळ संपलाय. धावा झाल्या
39. गोलंदाजीसाठी सुनील ओव्हर नंबर 4 मध्ये पहिला डॉट बॉल. दुसरा बॉल चांगल्या टप्प्यावर इथे टाकला. गोशांकी क्षेत्रामध्ये जाईल. 1 रन मिळेल बायच्या स्वरूपात. एक्स्ट्रा रन दावा झाला 40-40. ओव्हर नंबर 4 चा खेळ सुरू असताना तिसऱ्या बॉलवर डीप मध्ये फिल्डर सेट केलाय आणि त्याला हुलकावणी देत बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. येतोय स्क्वेअर लेगला चौकार. चौकाराच्या मदतीने आणि ते स्टंपिंग फलंदाज बाद. यष्टीचीत विकेट आली आहे. न्यू बॅटर उमेश फलंदाजीसाठी त्याच्या विरुद्ध एक डॉट बॉल. चांगली कामगिरी राहिली या ओव्हरमध्ये सुनील यांची. 5 बॉलचा खेळ समाप्त. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरचा आणि शेवटच्या बॉलवर पुल पॉवरफुल आहे आणि तिथे फिल्डर देखील सेट केला होता. फलंदाज बाद. विकेट.
केलेत उमेश आणि सुनील यांनी. बॉल हवेत आहे, गलीमध्ये टर्न होईल, सिंगल तिथे मिळेल. 45 धावा स्कोर बोर्डवर. 5 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे या 17 मध्ये आणि काय कमबॅक केलंय. 8-1-1-8 नाईट्सने टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी निवडली. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 27 आल्या, त्याच्यानंतरच्या 2 ओव्हरमध्ये फक्त 17 धावा आणि या ओव्हरची सुरुवात फक्त एका धावेने झाली आहे. लास्ट ओव्हर धावा झाल्यात 45. स्टंपिंगसाठी अपील, आणखीन एक डॉट बॉल. 4 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 45 धावांवर स्थिर आहे संघ. शीतला देवी क्रिकेट क्लब 45 रन. तिसरा बॉल, यावेळेला बैठक, चांगला टायमिंग पाहायला मिळते. बॉलला उडवलं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. मारले जतीनने. आता धावा झाल्या 57-57. हेलिकॉप्टर फटका सजवलाय, गॅप मध्ये चाललाय. आई जाईल बॉल एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. टीमची धावसंख्या 61. शेवटचा बॉल शिल्लक आहे या सत्रातला. 61. चांगली धावसंख्या उभारली आहे. 61 धावा. लास्ट बॉल, फुल टॉस. बॉल हवेत आहे, फिल्डर येत आहेत खाली मिड ऑफ मधून मागे. सेकंड अटेम्प्ट आणि हा झेल टिपलाय फलंदाज बाद. शेवटच्या बॉलवर 61 धावा झाल्यात. 62चं लक्ष्य. अप्रतिम असं आयोजन ओमकार भोईर आणि मंथन पाटील यांच्या माध्यमातून बिग बॅश लीग जुगाव धमाकाचं करण्यात आलंय. या स्पर्धेमध्ये महेंद्र पाटील यांनी मला आमंत्रित केलं, त्याबद्दल त्यांचेही आभार, आयोजकांचा आभार. नक्कीच आपल्यातून रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. आणि पुढचा आवाज तुम्ही ऐकाल प्रिन्स शिरसाट यांचा. धन्यवाद. प्रेक्षकांनी आवाज ऐकला. प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय मराठी समालोचक सर कुणाल दाते यांचा आवाज आपण ऐकला. सर, आपण केलेल्या सहकार्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. जाऊया मॅचच्या दिशेने. एक महत्त्वपूर्ण मॅच आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. जुहू गावाच्या अभिमानाची सन्मानाची स्पर्धा बिग बॅश प्रीमियर लीग 2025 जुहूगाव धमाका.
असं हे प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आपल्याला पाहायला मिळतो आणि एक दर्जेदार मॅच आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. मॅच नंबर 4 आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. टीम शीतलादेवी क्रिकेट क्लब आणि त्यांच्याच विरोधामध्ये 8118 के नाईट्स या दोन टीममध्ये घमासान युद्ध आपल्या समोर रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या सत्राचा खेळ झालाय. 61 रन झालेत आणि 62 रनचं टार्गेट असेल. तर चला टॉससाठी या. तर चला टीम शीतलताई फायटर्स आणि त्यांच्याच विरुद्धामध्ये तर चला टीम नंदन स्ट्रायकर्स या टीमचे कॅप्टन आणि शीतलताई फायटर्स या टीमचे कॅप्टन आपण कृपया करून टॉससाठी या. चला आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच स्पीडली ऑन करा. 62 रनचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर होताना आपल्याला पाहायला मिळते. कमी वयामध्ये आपल्या कौशल्याच्या जोरावर ज्या खेळाडूंनी जोगाव टीमच्या माध्यमातून खेळत असताना अनेक स्पर्धांमध्ये आपल्या अफलातून खेळीच्या जोरावर सातत्याने टीम जोगाव या टीमचं नाव देखील गेल्या 2-3 वर्षामध्ये वर्चस्वामध्ये आणलं. सुशील आपल्याला पाहायला मिळतोय. सुशील आणि त्याच्या समेत निनाद ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. मॅच त्वरित स्टार्ट करा. 62 रनचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दोन्ही सलामीवर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज उमेश आपल्याला पाहायला मिळेल. मॅच लावतोय सुरुवात. चला पंच आपण खेळाडूंना वॉर्न करा कारण अधिक सामने आपल्याला खेळवायचे आहेत. गोलंदाज उमेश सज्ज होतोय. उमेशचा पहिला बॉल प्रभावित करणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. तर चला टीम नंदन स्ट्रायकर या टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी आमच्यापर्यंत शीतलताई फायटर्स या टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. लॉफ्ट केलाय. टायमिंग चांगला आहे. चेंडू चाललाय लॉंगऑफच्या दिशेने. चांगलं प्रयत्न लॉंगऑनच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळाला. त्याचा पुरेपूर फायदा घेतला. दोन्ही फलंदाजाने एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये केलं आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 2 रन अजून 60 धावा या ठिकाणी पूर्ण करायच्या आहेत. या बॉलवर लॉफ्ट केलाय. झेलची संधी. प्रयत्न असफल. रन मिळतील 6. हा षटकार. फिल्डिंग चांगली असेल ना त्यावेळेस
9 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 62 रनचा पल्ला सध्याच्या घडीला पूर्ण करायचा आहे. बॅटिंग करणारा संघ 8118 केनाइट्स या टीमला. लक्ष थोडंसं दूर आहे, परंतु जीवनामध्ये कधीच कुठली गोष्ट अशक्य नाही. जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील, जिद्द चिकाटीने तुम्ही लढाल. वेग भन्नाट होता, परंतु या क्षणाला यस सिटीचा वाईट अवांतर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ॲड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 10 रन. अजूनही 52 धावा पूर्ण करायच्यात येणाऱ्या बॉलमध्ये. गोलंदाज उमेश आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 2 चेंडू आणि टॉस केला जाईल या षटकानंतर. आखूड पद्धतीचा हा बॉल प्रभावित केलं फलंदाजाला. पूर्णपणे प्रत्येक डॉट बॉल जकडून ठेवतोय बॅटिंग करणाऱ्या टीमला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं, परंतु लाईन मिस केली. तर आम्ही आमंत्रित करतोय आदरणीय रमेश अंकल, जे 40+ मास्टर आहेत. रमेश अंकल यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच नंदन स्ट्रायकर आणि शीतलताई फायटर्स या 2 टीममध्ये. आणि आम्ही आदरणीय रमेश अंकल यांना आमंत्रित करतो आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, की अंकल आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतात 40+ मास्टर आदरणीय रमेश अंकल आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. एका षटकाचा खेळ देखील कंप्लीट झाला. टीमची धावसंख्या आतापर्यंत 10 रन. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. स्पेल नंबर 2 साठी त्याला इन्व्हाइट केलंय. 24 मध्ये आता मात्र 52 धावा पूर्ण करायच्यात. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. टीम शीतलादेवी क्रिकेट क्लब. पहिला बॉल या क्षणाला काय घडलंय. लाईन चांगली होती, लाईन मिस केली आणि डॉट बॉलची समाप्ती. 23 बॉलमध्ये आता मात्र 52 धावा पूर्ण कराव्या लागतील. 23 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. तर 40+ मास्टर आदरणीय प्रेमनाथजी पाटील यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपलं देखील सहर्ष स्वागत. लॉफ्ट केलाय, झेलची संधी होती, परंतु प्रयत्न अप्रतिम होता. एक सिंगल फक्त आणि फक्त कंप्लीट होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत 11 रन. स्टेप आउट केलाय. टायमिंग अचूक होतं. रन मिळतील 4. आज चौकार येतोय.
शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातले. या बॉलवर बिगिट करण्याचा प्रयत्न या क्षणाला टिपलाय हा झेल. एक महत्वाचा फलंदाज गमावला आणि फलंदाज सुशील या ठिकाणी होतोय बाद. पहिला धक्का. सुशील बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज पियुष मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतं. स्ट्रायकिंग एंडला पियुषसाठी हा बॉल लॉफ्ट केला आणि टायमिंग चांगलं होतं, परंतु या क्षणाला जर डायरेक्ट हिट झाला असता तर कठीण काळाला सामोरं जावं लागलं असतं. तर सन्माननीय अतिथी आदरणीय संतोषजी लोंढे साहेब यांचं देखील सरसे स्वागत, वेलकम. आपलं देखील बिग बॅश प्रीमियर लीग जोगाव धमाका 2025 या पर्वामध्ये सरसे स्वागत. 2 षटकांचा खेळ कंप्लीट होतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 15 रन आणि समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 18 बॉलमध्ये 47 रन. तर चेतन दादा यांना मी विनंती करेन आपल्या शुभस्ते संतोषजी लोंढे साहेब यांचा सन्मान आपल्या शुभस्ते करायचा आहे. त्यानंतर राकेशजी धवल साहेब यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. राकेशजी धवल. तर राकेशजी धवल यांचा देखील सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर होते चेतन दादा यांच्या माध्यमातून. हेलिकॉप्टर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु रन मिळेल फक्त आणि फक्त एक. आलेल्या प्रत्येक घटकाचा सन्मान या ठिकाणी केला जातोय, असं प्रात्यक्षिक चेतन दादा यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. सिक्स्टीन रन्स आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. 17 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. जशी बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये प्रतिस्पर्धी टीमच्या फलंदाजांची पाहायला मिळाली, जी बॅटिंग जतीनने केली, जी बॅटिंग वैभवने केली, तशीच बॅटिंग सध्याच्या घडीला या दोन्ही फलंदाजांना देखील करावे लागेल, कारण संघ अडचणीमध्ये आहे. लेग स्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट +1 टोटल 2 धावा या ठिकाणी ॲड होत आहेत. 19 रन्स आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज सज्ज होतोय. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय.
व्हाईट बॉलचा इशारा पंच दर्शवतात. 20 रन आतापर्यंत होतात. अजूनही 42 रन पूर्ण करायचे आहेत. गोलंदाज जतीन आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 3 चेंडू अवांतर स्वरूपामध्ये खर्च केले रिलीज केलेत. अशा धावा जतीनला रोखाव्या लागतील या मॅच मध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न डीप मिड विकेटला फिल्डर तैनात. एक चांगला झेल पकडलाय. फिल्डर त्या ठिकाणी तैनात होते. या मोमेंटला व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात आणि वन बाउटची ताकीद ही दिली जाते. नेक्स्ट मॅच शीतल ताई फायटर्स आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरुद्धामध्ये नंदन स्ट्रायकर. आणि प्लेइंग 11 जर आपण पाहिली ना तर शीतलताई फायटर्स या टीमची ऋतांशु पाटील, सिद्धेश मुंगेकर, संजय कोरी, प्रेमनाथ पाटील, उमेश सिंग, चेतन भोईर, नैतिक भोईर, नितीन, त्यानंतर विनायक पाटील. या मोमेंटला लॉफ्ट केलाय. टायमिंग बेमिसाल. रन मिळतील 6. हा षटकार मंथन पाटील देखील आपल्याला पाहायला मिळेल. इन ॲक्शन मध्ये राज नायडू, गौरव शिंदे ही स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळेल शीतलताई फायटर्स या टीमच्या माध्यमातून. टोटल रन आतापर्यंत 27 रन आपल्याला पाहायला मिळतात. वेग बनणार होता परंतु निर्धाव स्वरूपाचा हा बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज जतीन चा जर विचार केला भरपूर लांबटीचं षटक आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. कारण शेवटचे 2 बॉल अजून ही शिल्लक आहेत या षटकातले. गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल जतीन. धीम्या गतीचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. जसा टप्पा पडला परंतु या धीम्या गतीला प्रत्युत्तर देऊ शकला नाही फलंदाज. 3 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होते. टीमची धावसंख्या 27. 2 षटकं अजूनही शिल्लक असेल. समीकरण बदलणे. 12 बॉलमध्ये रन करायचे आहेत. 35 रन.
आहे सामना जिंकण्यासाठी टीम 8118 के नाईट या टीमला शीतला देवी क्रिकेट क्लब या टीमच्या माध्यमातून कोणत्या बॉलरला या ठिकाणी इन्व्हाइट केले जाईल आणि गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज सुनील आपल्याला पाहायला मिळतो. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन करा जतीन अँड टीम. पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय सुनील यांचा निर्धाव स्वरूपाचा हा बॉल. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केलेत. 11 बॉलमध्ये अजूनही 35 रनची गरज आहे. या बॉलवर आक्रमण केलंय. ही मॅच अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही हा षटकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. तीन बॉलमध्ये 3 षटकार मारले तर ऋतांशू रामचंद्र पाटील यांच्या माध्यमातून कॅश प्राइज 3000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी जाहीर झाले. 10 बॉलमध्ये रन करायचे आहेत 29 आणि आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक पाहायला मिळालाय परंतु प्रयत्न चांगला केला. डीप मध्ये फिल्डर तैनात होता आणि जरा सामना जिंकून दिला टीम 8118 के नाईट्स या टीमसाठी. तर एकदंत ग्रुप यांच्या माध्यमातून देखील कॅश प्राइज आहे. नऊ बॉलमध्ये 27 करायचे आहेत. 9 चेंडू आणि 27 रनची गरज. भरपूर वेग होता. 1 रन लेग बाईच्या स्वरूपामध्ये ऍड होते. 36 रन आतापर्यंत होतात. अजूनही 26 रनची गरज सामना जिंकण्यासाठी. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळेल की काय परंतु बॅटच्या स्लाइसचा वेध घेतला आणि थेट विकेट कीपरच्या डोक्यावरून 37. पंचांकडे अपील केली आणि या क्षणाला फलंदाज होतोय बाद. हे 35 रनची आवश्यकता होती परंतु फक्त आणि फक्त 10 धावा खर्च केल्या गेल्या या षटकामध्ये. समीकरण बदलले. 6 बॉल आणि 25 ची आवश्यकता. 4 षटकार या सामन्यामध्ये टीम 8118 के नाईट्स या टीमला विजय संपादन करून देऊ शकतात. जर पियुषने आज सामना जिंकून दिला आपल्या टीमला तर ऋतांशू रामचंद्र पाटील यांच्या माध्यमातून 5000चं कॅश प्राइज या ठिकाणी जाहीर झाले. गोलंदाजासाठी कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित केलं जाईल, कोणत्या गोलंदाजावर विश्वास दाखवायचा यासाठी चर्चा रंगली जाते शीतला देवी क्रिकेट संघ या टीमची. तर चला पंच आपण खेळाडूंना वॉर्न करा वेळेच्या बाबतीत.
तर रोहित सोनावणे, आपण जिथे कुठे असेल आपण व्यासपीठावर या. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत आणि धावा पूर्ण करायच्या आहेत. ते म्हणजे 25. गोलंदाजीच्या मार्कवर ओव्हर नंबर 5 साठी गोलंदाज रोहित मानेला इन्व्हाइट केले. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीड ऑन चालू करा. पहिलाच बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि या क्षणाला काय घडलंय, फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का. ते येस, थँक्यू. शेवटचे 5 बॉल शिल्लक 25 करायचे आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उमेशजी आपल्याला पाहायला मिळतात. या बॉलवर लॉफ्ट केलाय, झेलची संधी, परंतु या क्षणाला अतिघाई संकटात नाही, जजमेंट चुकला आणि त्याचं प्रात्यक्षिक समीकरण बदललंय. 4 बॉल आणि 21 ची आवश्यकता. सोडलाय आतापर्यंत 2 वेळा सलग 2 जीवदान मिळालेत फलंदाज दीपेशला. 3 बॉल 20 रनची आवश्यकता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु डिक्लेअर स्वरूपामध्ये 1 धाव या ठिकाणी ऍड होते. 2 बॉल मध्ये आता मात्र 19 रन पूर्ण करायचे आहेत. वेग भन्नाट होता आणि या क्षणाला फलंदाज होईल बाद. शेवटचा अंतिम बॉल या ठिकाणी शिल्लक आहे या इनिंग मधला. चला शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. वेग भन्नाट होता आणि सामना जिंकलाय टीम शीतलादेवी क्रिकेट संघ या टीमच्या माध्यमातून. तर चला या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच